हा जो घोटाळा आहे चर्चेत आला, तो चर्चेत नागपूर विभागाचा नसून नागपूर जिल्ह्यातलाच आहे, त्यातही प्राथमिक विभागाचाच आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या घोटाळ्याला अजूनही हात लावला गेला नाही. त्यामुळे जी चर्चा सुरू आहे ती नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील बोगस नियुक्ती घोटाळ्याची आणि या संदर्भात नागपूर महानगराचे पोलीस आयुक्त यांनी गठीत केलेल्या SITच्या चौकशीच्या संदर्भात. परंतु जर घोटाळ्याचा विचार केला तर संपूर्ण राज्यभर सर्व जिल्ह्यात अशाच प्रकारचा, याच पद्धतीने, यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात घोटाळा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्याकडे पाहिजे तेवढं लक्ष शासन देत नाही. थातूरमातूर चौकशा सुरू आहे कार्यालयीन स्तरावर, शिक्षण विभागाच्या कार्यालयीन स्तरावर. खरं म्हणजे शिक्षण विभागच या भ्रष्टाचारात सहभागी असल्यामुळे, या भ्रष्टाचाराचा तो पार्टनर असल्यामुळे शिक्षण विभागाने चौकशी करण्याला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची की राज्यात 2 मे 2012 नंतर जो मोठ्या प्रमाणात नियुक्ती घोटाळा झाला आणि शासनाची तिजोरी मोठ्या प्रमाणात लुटली जात आहे, त्याचं सत्य बाहेर काढायचं असेल तर SITद्वाराच चौकशी केली गेली पाहिजे. आणि ही चौकशी करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहे. राज्य शासनाचे प्रमुख सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या अधिकारात ही चौकशी घोषित करावी असा आमचा अट्टहास आहे. त्याकरता आम्ही सातत्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने निवेदनं दिली. एवढंच नाही तर 30 मे 2025ला संविधान चौक नागपूर येथे धरणे, निदर्शने, आंदोलन केले. आम्ही आंदोलनं करतो, निवेदनं देतो, सातत्याने भेटतो. याचं कारण शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांच्या सन्मानाचा हा विषय. आज सामान्य नागरिक समाज सर्व घटकांकडे संशयाने पाहते. काही प्रामाणिक आहे, मोठ्या प्रमाणात प्रामाणिक घटक आहे, पण त्यांची प्रतिमासुद्धा डागाळली आहे या काही भ्रष्ट संस्थाचालक आणि शिक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांमुळे. या भ्रष्ट संस्थाचालक आणि भ्रष्ट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून, बोगस नियुक्त्या करून, शासनाची तिजोरी लुटून, बेरोजगार शिक्षकांना लुटून, प्रत्येक नियुक्तीमागे 30 ते 40 लाख रुपये घेऊन अमाप संपत्ती जमावली आहे. याचा विरोध करणं हे आपलं नैतिक कर्तव्य पडते. शिक्षक म्हणून तर आहेच, पण सामान्य नागरिक म्हणूनही आहे. या विरोधात या प्रकरणाच्या संपूर्ण आणि सखोल चौकशीसाठी तुमच्याकडून आता पुढचा काय इशारा देण्यात येईल? आमची सतत मागणी आहे, इशाराही आहे. आमच्या मागणीचा कॉग्निझन्स घेतला जात आहे असा समज निर्माण झाला आहे. आमची चर्चेतून हे निदर्शनास येते आणि म्हणून आम्ही त्यांना काही काळ राजकीय स्वरूप त्यांचं जे काही आहे त्यातून निर्णय घेण्याकरता त्यांना काही कालावधी देतो आहोत. जर त्यांनी निर्णय घेतला नाही SIT नेमण्याचा, SITद्वारा चौकशी करण्याचा, तर राज्यस्तरावरील संघटना असल्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी मिळून त्यावर योग्य तो निर्णय घेईल आंदोलनाचा आणि आंदोलन कर. आता पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पावसाळी अधिवेशनात तुम्ही आंदोलनाचा काही भूमिका घेतली आहे का? 30 जूनपासून पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशन काळात 30 जून ते 25 जुलै या अधिवेशन काळात आंदोलनाबाबतची भूमिका राज्यस्तरावरच्या बैठकीत घेण्यात येईल. 30 जून 2025ला मुंबई शिक्षक लोकशाही आघाडीने धरणे आंदोलन आझाद मैदानावर आयोजित केलं आहे. आम्ही करत असलेलीच मागणी त्यांनी केली असल्यामुळे त्या आंदोलनात आम्ही सहभागी आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.